शास्त्र म्हणून तुम्ही जर बघाल तर एका पर्टिक्युलर धर्माशी जोडलं जातं किंवा आहे, पण वास्तुशास्त्र ऍक्च्युली एनर्जी आहे. किचन हे आग्नेयाला असायला पाहिजे, आग्नेय दिशेला असलं पाहिजे, पण एक्झॅक्टली मग किचन मधल्या अशा कुठल्या वस्तू त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात किंवा मग असं स्पेसिफिक असतं की किचन ओटा त्या दिशेला असला पाहिजे? किचन अगदी काटेकोर आग्नेयला आहे, तरी मग आग्नेयमध्ये पण 3 डायरेक्शन्स येतात त्या एका रूमच्या. 0 डिग्री नॉर्थ जरी तुमचं घर बांधलं गेलं असेल, ज्या घरांमध्ये साऊथ वेस्ट दिशेला वॉशरूम असतं तिथं नेगेटिव्ह एनर्जीचा खूप मोठा वास असतो. त्या घरात राहणाऱ्या लोकांना वेगवेगळे आवाज येणे. ओके, तुम्ही तुमच्या देवांना कोणत्या अँगलनी पाहता? घरातलं देवघर हे तुमचं ऊर्जा स्थान असतं, तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणारं एक स्थान असतं, तो एक ऑरा असतो. तुम्ही देवघरात जेव्हा मूर्ती ठेवता आणून, तेव्हा त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही केली जात. नमस्कार, सत्य पे सत्ता हे आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज पुन्हा एकदा आपल्यासोबत मिसेस संस्कृती जोशी मॅडम आहेत, ज्यांनी आपल्याला मागच्या एपिसोडमध्ये ज्योतिषशास्त्र ह्या विषयावरती सखोल गायडन्स केलेला होता. खूप सगळ्या प्रश्नांचं आणि आपल्या शंकांचं निरसन त्यावेळी केलेलं होतं. आणि आज आपण पुन्हा एकदा वास्तुशास्त्र ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत. पण त्याआधी मॅडमबद्दल थोडीशी माहिती देते की मॅडम ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र ह्या विषयावरती गायडन्स करतात. वास्तू परीक्षण, कुंडली परीक्षण त्या करतात. आणि यासोबतच जर का तुम्हाला या दोन्ही फील्ड्समध्ये इंटरेस्ट असेल तर मॅडम त्याचे गायडन्स सुद्धा करतात, त्याचे क्लासेस सुद्धा मॅम घेतात. आणि जर तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर डिटेल्स इथे खाली दिलेले आहेत. नमस्कार मॅडम, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मॅडम, आज विषयाला सुरुवात करण्याच्या आधी खरं तर पाहिलं तर ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हा विषय विश्वासावरती असतो किंवा विश्वासावरती डिपेंड आहे. तर मग हे जे शास्त्र आहे, वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र, आजचा विषय म्हणून तर वास्तुशास्त्र, हा ज्यांचा विश्वास नाही आहे ह्या गोष्टीवरती त्यांच्यावरती सुद्धा काम करत असतं का? हे पहा, शास्त्र म्हणून तुम्ही जर बघाल तर एका पर्टिक्युलर धर्माशी जोडलं जातं किंवा आहे, पण वास्तुशास्त्र ऍक्च्युली एनर्जी आहे. वास्तू जो आपण अभ्यास करतो वास्तूंचा, तो एनर्जीचा अभ्यास आहे. आणि ही सगळी सृष्टी ही पंचतत्वांनी बनलेली आहे. त्याच्यामुळं जी गोष्ट सर्वमान्य आहे किंवा सर्वांसाठी सारखीच आहे, ती सर्वांवर तेवढ्याच तीव्रतेने काम करते. मग तुम्ही त्यांना मानत असा किंवा नसा याच्याने काही फरक पडत नाही. ह्याचं एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला, तर तुम्ही जेव्हा ट्रेकिंगला जाता किंवा गड किल्ले जेव्हा चढायला जाता, तेव्हा तुम्ही किती एनर्जेटिक फील करता, तुमच्या मनामध्ये शौर्याची भावना असते. तेच जेव्हा तुम्ही एखाद्या देवीच्या दर्शनासाठी एखादा गड चढता, तेव्हा तेच तुमचं माइंड भक्तीने भरलेलं असतं. मग हा फरक का होतो? चढणं तर डोंगर चढणं ही एकच प्रोसेस आहे. मग तुमच्या विचारांमध्ये हा बदल का होतो? कारण त्या जागेचा ऑरा तसा असतो. म्हणून तसं तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता त्या वास्तूचा ऑरा कसा आहे, त्या वास्तूमध्ये कुठल्या गोष्टीची प्लेसमेंट काय आहे, त्याच्यानुसार त्या वास्तूचा ऑरा ठरतो. आणि तो तुमच्या सुप्त मनावरती किंवा तुमच्या अनकॉन्शियस माइंडवरती काम करतो. तसे तुमचे बिहेवियर पॅटर्न्स बनतात. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही त्या एनर्जीजना मानताय किंवा नाही मानत याच्याने काही फरक पडत नाही. त्या एनर्जीज तुमच्यावर नक्की काम करतात. अगदी बरोबर. म्हणजे खरं पाहिलं तर घर असणं, घर बांधणं त्या स्पेसिफिक ठिकाणी, तिथे आपलं वास्तव्य असणं, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. बरं, आता काही लोक विश्वास करत पण नाहीत, पण किंवा तंतोतंत वास्तुशास्त्राला फॉलो पण नाही करत, पण एक बेसिक काळजी काय घेतली पाहिजे प्रत्येकानेच घर बांधताना? घर बांधताना बेसिक काळजी म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्यावरती खूप लॉंग टर्म इम्पॅक्ट करतात वास्तूमध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवेशद्वार वास्तूचं. तुमच्या वास्तूचं प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो, ते कुठल्या दिशेला आहे? टोटल वास्तूमध्ये 32 दरवाजे सांगितलेले आहेत. त्यापैकी तुमच्या घराचा दरवाजा नेमका कोणता? त्या प्रत्येक 32 दरवाजेचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत. मग तुमचा घराचा जो मुख्य द्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे, ते कसं आहे, त्याच्यावरती तुमच्या वास्तूमध्ये कोणत्या प्रकारच्या एनर्जीज काम करतील हे डिपेंड असतं. त्याचप्रमाणे तुमच्या घराची किचन कोणत्या डायरेक्शनला आहे, ह्या सगळ्या इंटरनल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यावरती डिपेंड असतं की तुमच्या वास्तूमध्ये कोणत्या प्रकारच्या एनर्जीज काम करतील. आणि तसे इम्पॅक्ट तुम्हाला लाईफमध्ये येतात. बरोबर आहे. म्हणजे हीच काळजी, समजा आपल्याला जर आयतं घर घ्यायचं असेल बांधलेलं, हीच काळजी. पण त्यावेळेस डोर विषय आहे, वॉशरूमच्या प्लेसमेंट्स काय आहेत, आग्नेयच्या ठिकाणी आहे की नाही, ठेवता येऊ शकतो की नाही, ह्या काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर छोटे छोटे रेमेडीज बिना तोडफोड करता आपण त्या वर्कआउट करू शकतो. पण मोस्टली टॉयलेटची प्लेसमेंट नाही चेंज करता येत. बरोबर. बिल्डिंग्स मध्ये जेव्हा मोस्टली असतात तेव्हा नाही चेंज करता येत. मुख्य प्रवेशद्वार आपण नाही बदलू शकत एकदा वास्तू बांधली गेल्यानंतर. ह्या गोष्टी काटेकोरपणे पाहिल्या पाहिजेत. बाकी आतमध्ये जर काही
गोष्टी चुकीच्या ठिकाणी असतील किंवा त्याच्यावरती आपण छोट्या मोठ्या रेमेडीज करून त्याच्यावरती करेक्शन करून त्याचे पॉझिटिव्हनेस आपण मिळवू शकतो त्यातून. एक्झॅक्टली. आता जसं तुम्ही म्हणालात की किचन हे आग्नेयाला असायला पाहिजे, आग्नेय दिशेला असलं पाहिजे, पण एक्झॅक्टली मग किचन मधल्या अशा कुठल्या वस्तू त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात किंवा मग असं स्पेसिफिक असतं की किचन ओटा त्या दिशेला असला पाहिजे, हे एक जनरल काय असलं पाहिजे? आता प्रत्येक गोष्टीचं बेडरूम कुठल्या दिशेला पाहिजे याचे काही बेसिक रूल्स आहेत शास्त्रामध्ये, की तुमचं बेडरूम कोणत्या दिशेला पाहिजे, तुमचं किचन कोणत्या दिशेला पाहिजे, पूजाघर कोणत्या दिशेला पाहिजे, मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशांना असलं तर ते चांगलं असतं. पण आता होतं काय की एरिया खूप कमी असतो घरांचा, स्क्वेअर फीट वाईज 500, 600, 800, 1000 एरिया खूप कमी असतो आणि एक एक रूम जवळपास 2 ते 3 डायरेक्शन्सना कव्हर करते. म्हणजे अगदी तुम्ही असं म्हटलात की माझं किचन अगदी काटेकोर आग्नेयला आहे, तरी मग आग्नेयमध्ये पण 3 डायरेक्शन्स येतात त्या एका रूमच्या. 0 डिग्री नॉर्थ जरी तुमचं घर बांधलं गेलं असेल म्हणजे परफेक्ट डायरेक्शन वाईज, तरी पण त्या आग्नेय कोणाच्या आजूबाजूला ज्या 2 दिशा येतात म्हणजे आग्नेय, पूर्व आग्नेय आणि दक्षिण आग्नेय, ह्या दोन्ही दिशा ते एक रूम कव्हर करते. मग नेमका तुमच्या ओट्याची प्लेसमेंट काय आहे, त्या ओट्यावरती तुमचा गॅस बर्नर कोणत्या डायरेक्शनला आहे. बरेच जण असं म्हणतात आमचं किचन तर आग्नेयला आहे पण तरी पण आम्हाला हे इश्यूज आहेत. मग असं का आहे? तुमचं किचन आग्नेयला असेल पण अग्नीची प्लेस अग्नी प्लेसवर आहे का? मेन गोष्ट ती आहे. तुमची जर किचनचा जो गॅस बर्नर आहे तो अग्निकोण जर कॉर्नरला अग्निकोण असेल तुमचा आणि तुमचं पूर्व आग्नेयला जर तुमचा गॅस बर्नर असेल तर घरातल्या लोकांना एन्झायटीचा प्रॉब्लेम येतो. बरोबर. मग ह्या गोष्टी एवढ्या काटेकोरपणे पाहिल्या गेल्या पाहिजेत आणि जर त्या तशा नसतील तर छोट्या छोट्या रेमेडीज आहेत ज्याच्याने आपण त्या एनर्जीज गेन करू शकतो. एक्झॅक्टली. आग्नेयाच्या व्यतिरिक्त किचन कुठे असलं तर ओके असतं? आग्नेयाच्या व्यतिरिक्त किचनसाठी बेस्ट प्लेस असेल तर ती आहे पश्चिम दिशा. ओके. पश्चिम दिशा एक जी आहे जी प्रॉफिट्स दाखवते तुमच्या लाईफ मधले, त्या दिशेला किचन असणं योग्य आहे. म्हणजे समजा जर कोणाला घर आयतं घ्यायचं असेल आणि तुमचं जर का किचन आग्नेयाला असेल किंवा नसेल, पश्चिमेलाच असेल तर ते ओके आहे, हे आपल्याला उत्तरात समजलेलं आहे. नक्कीच. जसं की आता तुम्ही म्हणालात की किचनमध्ये आग्नेयालाच अग्नी असला पाहिजे किंवा गॅस बर्नर असलं पाहिजे, मग तसेच रूल्स हे आपल्या बेडरूमसाठी पण लागू होतात का? मग बेडरूममध्ये बेड स्पेसिफिकली कुठे असला पाहिजे किंवा आजकाल बऱ्याच ठिकाणी बेडरूम्समध्ये वॉशरूम सुद्धा असतात, कॉमन म्हणजे यूज केलं जातं बेडरूमसाठी, मास्टर बेडरूम, तर ते योग्य असतं का? बेडरूमचा जर विषय घेतला तर आता मोस्टली सगळ्यांना माहिती झालंय की नैऋत्येची बेडरूम चांगली असते म्हणून प्रेफर करतात की नैऋत्येला बेडरूम असावं. मग अशा वेळी होतं काय नेमकं की नैऋत्य दिशेला बेडरूम येते पण मग त्याच्यात बेडची प्लेसमेंट कुठं असायला पाहिजे इथं कधी कधी गल्लत होते. कारण नैऋत्येला जेव्हा तुमची बेडरूम येते तेव्हा नैऋत्येसोबत ती जी रूम असते ती आणखी 2 दिशा कव्हर करते. ती म्हणजे दक्षिणेकडची नैऋत्य दिशा, नैऋत्य दिशेची दक्षिण बाजू आणि नैऋत्य दिशेची पश्चिम बाजू, या दोन्ही बाजू कव्हर करते. बरोबर. परंतु इथंच सगळ्यात मोठा गडबड जी होते लोकांची ती इथंच होते. याचं कारण हे की नैऋत्य दिशेची जी दक्षिण बाजू आहे ज्याला आपण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणतो, तो आहे ड्रेन झोन. मग त्या झोनमध्ये तो एक नेगेटिव्ह झोन आहे. त्या झोनमध्ये जर तुमचा बेड आला तर तुम्हाला खूप सारे हेल्थ इश्यूज येतात, तुमच्या एक्सपेन्सेसमध्ये वाढ होते. कपल्सचं जर असेल ते बेडरूम तर तुम्हाला संततीला इश्यू येऊ शकतात, तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, असे खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणून तुमची बेडरूम जरी साऊथ वेस्टला असेल तरी पण तुमच्या बेडची प्लेसमेंट तिथं कुठं आहे हे खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. खरं पाहता म्हणजे हा विषय फार कॉम्प्लिकेटेड आहे, कारण की दिशांच्या उपदिशा, त्याच्याही दिशा, फार खोल विषय हा. आता जसं तुम्ही वॉशरूम बद्दल बोललात, वॉशरूमचं पण सेम आहे. वॉशरूम नैऋत्येला जर आहे, तुमचे जर बेडरूम नैऋत्येला आहे आणि अटॅच वॉशरूम आहे तर ते नैऋत्य दिशेच्या दक्षिणेला असेल तर ठीक आहे, ज्याला आपण आता ड्रेन झोन म्हटलो त्या दिशेला असेल तर ठीक आहे. पण जर बेडरूम तुमची मास्टर बेडरूम साऊथ वेस्टला आहे आणि तुमचं वॉशरूम एक्झॅक्ट साऊथ वेस्टला येत असेल तर तो एक खूप मोठा इश्यू असतो. ओके. कारण ते प्लेस जे आहे ते पितरांचं आहे. माझ्या पाहण्यात म्हणजे जेवढे वास्तुपरीक्षण झाले बऱ्याच वेळा पाहण्यात असंही आलंय की ज्या घरांमध्ये साऊथ वेस्ट दिशेला वॉशरूम असतं तिथे नेगेटिव्ह एनर्जीचा खूप मोठा वास असतो. त्या घरात राहणाऱ्या लोकांना वेगवेगळे आवाज येणे, ओके, एखाद्या ॲबनॉर्मल गोष्टींचं अस्तित्व जाणवणे त्या घरामध्ये, इथंपर्यंत त्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जीचा वास असलेला दिसून येतो. ओके.
आता खरं तर तुम्ही इतक्या ठिकाणी परीक्षण करायला जात असाल, वास्तू परीक्षण तुम्ही बऱ्याच ठिकाणी केलंय, पण एक्झॅक्टली काय करावं लागतं वास्तू परीक्षण करायचं असेल तर, किंवा ते नेमकं कसं करतात? वास्तू परीक्षणासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुमच्या घराचा मॅप, टू दी स्केल मॅप. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तो जर तुमच्याकडे नसेल तर ड्राफ्ट्समन कडून तो बनवून घेणं हे सगळ्यात मोठं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला लोक जेव्हा वास्तू परीक्षणासाठी विचारतात तेव्हा सांगतात माझं घर पूर्वेकडे तोंड करून आहे, पूर्वाभिमुख आहे, माझं किचन आग्नेयेकडे आहे. पण असं इतक्या जनरल घेण्यासारखे हे विषय नाहीयेत की महत्वाची. कारण टोटल 8 दिशा, 4 मुख्य आणि 4 उपदिशा, आणि त्यांच्यामध्ये जे येतात त्या उपदिशा, म्हणजे आग्नेय आणि पूर्वेच्या मध्ये येणारी पूर्व आग्नेय, आग्नेय आणि दक्षिणेच्या मध्ये येणारी दक्षिण आग्नेय, ह्या प्रत्येक दिशांचं, ह्या 16 दिशा आहेत टोटल. आणि ह्या 16 दिशांचा प्रत्येक दिशेचा आपला एक गुणधर्म आहे, प्रत्येक दिशेचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. ती दिशा काहीतरी देते आपल्याला. मग अशा वेळेला इन जनरल स्टेटमेंट करणं की हा माझं किचन आग्नेयला आहे, माझी बेडरूम जी आहे ती साऊथ वेस्टला आहे, हे योग्य नाही. प्रॉपर ग्रेडिंग व्हायला पाहिजे वास्तूचं, आणि मगच आपण त्याच्यावर काही बोलू शकतो किंवा काही उपाय सुचवू शकतो. फक्त गेलं वास्तूमध्ये हा ही दिशा पूर्व आहे, मग चला इकडे हे नको तिकडे ते नको, इतका सोपा घेण्यासारखा हा विषय नाहीये. एक्झॅक्टली. पण जसं आता तुम्ही सांगितलं की 16 दिशा आहेत, तर खरंच आतापर्यंत अशा पद्धतीची तंतोतंत दिशांचा अभ्यास करून घरं बांधली गेली आहेत का? म्हणजे तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये आलंय का असं कुठलं? खूप कमी असतात. ओके. आणि आता जेव्हा मोठमोठ्या बिल्डर्सच्या साईट येतात त्यावेळेला कमर्शियल अँगलनी हे सगळे घरं बांधलेले असतात. मग मोस्टली आपण बघतो की फ्लॅटची रचना एकदम अपोजिट असते. एक फ्लॅट आणि त्याच्या समोरचा फ्लॅट, दोघांचे किचन एकदम एकमेकाच्या अपोजिट असतात, दोघांचे वॉशरूम्स एकदम एकमेकांच्या अपोजिट असतात. अशा वेळी शक्यच नाही की ती वास्तू जी आहे ती एकदम वास्तुसंमत असेल. पण मग एवढं घाबरण्यासारखं पण काही नाही. छोटे छोटे उपाय करून आपण ती वास्तू राहण्यालायक किंवा त्याच्यातून चांगले बेनिफिट्स आपल्याला मिळतील असे चेंजेस आपण त्याच्यात करू शकतो. एक्झॅक्टली. आणि जसं आपण मागच्या वेळी ज्योतिषशास्त्राबद्दल जाणून घेतलेलं होतं, तर मग हे वास्तुशास्त्राचे जे नियम आहेत तर हे सगळ्यांसाठी सारखेच असतात का? म्हणजे सगळ्यांना लागू होऊ शकतात का हे नियम? हो, वास्तुशास्त्राचे जे बेसिक नियम आहेत जे एनर्जीशी रिलेट करतात, सगळ्या एलिमेंट्सशी रिलेट करतात, वॉटर, फायर, एअर, या सगळ्या एनर्जीशी जे रिलेट करतात ते रूल्स सगळ्यांसाठी सेम आहेत. परंतु तुमच्या प्रोफेशन वाईज तुम्हाला त्या वास्तूमधून काय पाहिजे, तुम्हाला लाईफमध्ये काय अचीव्ह करायचंय, याच्यानुसार या गोष्टींचं बायफर्गेशन आपण करू शकतो. जसं की तुम्ही जर एखादा CA वगैरे किंवा डाटा रिलेटेड वर्क करत असाल तर तुमचं बेडरूम हे तुमच्या घराच्या पूर्व आग्नेयेला असलेलं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तो डेटा अनालिसिसचा झोन आहे. तुम्ही त्या टाईपचं काम करत असेल तर तुमची बेडरूम तिथं असेल तर तुम्हाला फायद्याची आहे. ओके. तुम्ही जर इतर लोकांना आम्ही सांगतो की पूर्वेला तुमचं टॉयलेट असेल तर ते ट्रीटेबल आहे. इन जनरल पूर्वेला तुमचा टॉयलेट असेल तर त्याची ट्रीटमेंट होऊ शकते, वास्तुदोष निघू शकतो त्याचा. पण जर तुम्हाला पॉलिटिक्समध्ये करिअर करायचं आहे तर तुमच्यासाठी पूर्वेच्या टॉयलेटला कोणतीही ट्रीटमेंट नाही ते काढण्याशिवाय. अच्छा. कारण पूर्व ही दिशा पॉलिटिकल रिलेशन्स दाखवते, तुमच्या समाजाशी कनेक्टिव्हिटी दाखवते. तुम्हाला जर पॉलिटिक्समध्ये काम करायचंय तर तुमच्या पूर्वेला टॉयलेट नाही पाहिजे किंवा पूर्वेला इनफॅक्ट कोणताच वास्तुदोष नाही पाहिजे. अच्छा. पूर्व दिशा ही असं पूर्व दिशा क्लिअर पाहिजे. असं मग प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या प्रोफेशननुसार त्याची वास्तू कशी असायला पाहिजे हे डिसाईड होतं. कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिला गेला पाहिजे त्याच्या वास्तूमध्ये. बाकी बेसिक रूल्स सगळ्यांसाठी सेमच आहे. ओके. आता जसं तुम्ही वेगवेगळ्या फील्डबद्दल बोलला तर तसंच माझ्या डोक्यात हाही प्रश्न आला की काही ठिकाणी आपल्या इंडस्ट्रीज वगैरे असतात, फॅक्टरीज असतात, मग तिथे सुद्धा हे वास्तूचे रूल्स उपयोगी होतात का, उपयोगी पडतात का तिथे सुद्धा? हो, निश्चितपणे प्रत्येकासाठी वास्तूचे रूल्स आहेत. पण तसा विचार केला तर इंडस्ट्री आणि रेसिडेन्शियल वास्तू यासाठीचे जे असणारे रूल आहेत ते थोडेसे वेगवेगळे आहेत. म्हणजे रेसिडेन्शियल वास्तूसाठी आपण प्रेफर करतो की तुमचा जो प्लॉट आहे, जी जमीन तुम्ही घेताय ती सुपीक असावी, ज्याच्यावर धनधान्य उगवलं जातं अशी जमीन असावी. याच्या एक्झॅक्ट अपोजिट इंडस्ट्रीयलसाठी आहे. म्हणजे इंडस्ट्री ज्या ठिकाणी असायला पाहिजे ती जमीन ओसाड असणं हा पॅरामीटर मस्ट बरोबर आहे. जेव्हा तुम्ही प्लॉट खरेदी करता किंवा इंडस्ट्रीसाठी एखादी जागा बघता तेव्हा ती रेसिडेन्शियल नसावी, उपजाऊ नसावी, हा मेन पॅरामीटर आहे.
त्याबरोबरच वास्तूमध्ये जेव्हा आपण अग्नीची प्लेसमेंट पाहतो तर किचन आपल्या वास्तूचं जे आहे रेसिडेन्शियल वास्तूचं ते अग्नेयला असावं हे आपण प्रेफर करतो किंवा हे रूल आहे. पण जर तुम्ही हॉटेल व्यवसायात आहात तर तुमचं किचन पश्चिमेला असलं तर तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल असतं. ओके, म्हणजे हा फरक आहे रेसिडेन्शियल. हा फरक आहे रेसिडेन्शियल मध्ये. कारण तुमचा जो अग्नी आहे तुमच्या घरासाठी तो तुमच्या कुटुंबाच्या पोषणासाठी आहे. अच्छा, घरातला अग्नी. पण जेव्हा तुम्ही केटरिंग मध्ये आहात, हॉटेल व्यवसायामध्ये आहात, तेव्हा तुमचा जो अग्नी आहे तो तुमच्या उत्पन्नाचं साधन म्हणून वापरताय. बरोबर. म्हणून त्याची जी प्लेसमेंट आहे ती पश्चिमेला जास्त फायदेशीर आहे. एक्झॅक्ट. तुमचा अग्नी पश्चिमेला असावा. तुमचा वॉशिंग एरिया जो आहे तो तुमच्या पश्चिम वायव्येला असावा आणि तुमचे जे सेलिंग प्रोडक्ट्स आहेत, फूड प्रोडक्ट्स जे आहेत ते वायव्येला असावेत. हे स्ट्रक्चर हॉटेलिंगसाठी बेस्ट असतं. एक्झॅक्ट. त्यामुळं प्रत्येक प्रोफेशन वाईज पण तुमच्या तत्वांची प्लेसमेंट, तुम्ही काय प्रोफेशनमध्ये आहेत, प्रोडक्शन कोणतं आहे त्या फॅक्टरीचं, यावरती डिपेंड आहे की तुमच्या इंटरनल स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता मी पुन्हा एकदा आपल्या आधीच्या विषयाकडे वळते, म्हणजे की नॉर्मल घरांमध्ये किंवा घरांमध्ये वास्तुशास्त्र कसं काम करतं. तर एक जनरल प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारलेला असा असतो की घरात एंट्री केल्यानंतर लगेचच आपलं देवघर समोर दिसतं. तर काही जण म्हणतात की ते देवघर दिसायला पाहिजेच, काही जण म्हणतात की ते दिसायला नको. नेमकं काय असायला पाहिजे? अगेन ह्या लोकांच्या भावनांशी रिलेटेड हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं तर वास्तूच्या नियमांनुसार देवांची प्लेस ईशान्य आहे. मग तो ईशान्य कोण येतो कुठे, ईशान्य प्लेसमेंट आहे कुठे, डिग्री वाईज 360 डिग्री वाईज जेव्हा तुम्ही बघता तो एक 22.5 डिग्रीचा एक झोन येतो. 22 डिग्रीचा एक एरिया येतो जो की ईशान्य कव्हर करतं. तर तिथं तुमचं देवघर असायला पाहिजे. मग तिथं नसेल तर ते पश्चिमेला सुटेबल आहे. ओके, जिथं स्टोरेज झोन आहे तिथे. पण मग आता जर तुमचा हॉल तिथं येत असेल तर देवांचं काम काय आहे, सगळ्यात मेन म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या देवांना कोणत्या अँगलनी पाहता. घरातलं देवघर हे तुमचं ऊर्जा स्थान असतं. तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणारं एक स्थान असतं. तो एक ऑरा असतो. तुम्ही देवघरात जेव्हा मूर्ती ठेवता आणून तेव्हा त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही केली जात. मंदिरामध्ये जशी विधिवत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते तशी घरातल्या देवघरांमध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नाही केली जाते. देव आपण कॅरी करू शकतो, तर देव आपण हलवतो इकडं तिकडं. पूजा करताना सुद्धा आपण काढतो परत ठेवतो. बरोबर, फिक्स नसतात. त्याच्यामुळे त्यांचा एक ऑरा जो असतो तो त्या एरियामध्ये असतो जिथं ते ठेवले जातात. आणि बाहेरून येणारे व्यक्ती ज्या आहेत त्या त्यांच्या ऑऱ्यासहित एंटर करतात घरामध्ये. मग तुमच्या घराला तुम्हाला जो सगळ्यात पॉझिटिव्हिटी देणारी गोष्ट आहे ती इतरांच्या ऑरेंजनी डिस्टर्ब होऊ द्यावी का? एक्झॅक्टली, हा एक प्रश्न येतो तिथे. म्हणून जर तुम्हाला देवघर मोस्टली प्रायव्हसी असावी एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. येण्या जाणाऱ्या प्रत्येकाचा ऑरा त्याच्यावर येऊ नये किंवा डिस्टर्बन्स त्या ऑऱ्यामध्ये इतर कुणाचा असू नये घरातील व्यक्तींशिवाय, एवढी काळजी घेणं मला असं वाटतं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपण जर बघितलं तर देवघर किंवा कुठल्याही घरांमधलं जे प्रार्थनास्थळ आहे तर ते एक एनर्जीचं काम करतं. तर जसं हिंदू धर्मामध्ये तुम्ही ह्याचं विश्लेषण केलं ह्या गोष्टीबद्दल, तर तसंच हे इतर धर्माच्या बाबतीत सुद्धा लागू होऊ शकतं का? कारण की इतर धर्मामध्ये सुद्धा त्यांच्या घरामध्ये त्यांची प्रार्थनास्थळं असतात. सो त्याच्यासाठी पण हा रूल लागू होऊ शकतो ना? हा रूल सगळ्यांसाठी सारखाच आहे. कारण हा रूल कुठल्या धर्माशी रिलेटेड नाहीये, तो एका ऊर्जेशी रिलेटेड आहे. एक्झॅक्टली. ज्या ऊर्जेला तुम्ही मानता, तुम्ही कुठल्याही देवतेला मानत असाल, ज्या ऊर्जेला तुम्ही मानता त्या ऊर्जेशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे, हा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्यात मेन म्हणजे आपली एक मिसकॉन्सेप्शन अशी असते की आपण देवाजवळ बसतो आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स त्याला सांगतो. बरोबर, मला हे नको आहे, मला लाईफमध्ये हे पाहिजे, हे मिळायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. ऍक्च्युली घरातलं देवतांचं स्थान या गोष्टींसाठी नसतंच मुळे. देवता जेव्हा तुमच्या ईशान्य कोणात असतात तो झोन जो असतो तो तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणारा झोन असतो. तुम्ही एक विचार तिथं पॉझिटिव्ह ड्रॉप केलात तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही तिथं याल तो विचार 10 टाइम मल्टिप्लाय होऊन तुमच्यापर्यंत येतो. एक्झॅक्टली. म्हणून तिथं जाऊन स्वतःचे प्रॉब्लेम डिस्कस करण्यापेक्षा किंवा स्वतःच्या प्रॉब्लेम्सचं, अडचणींचं, दुःखांचं चिंतन करण्यापेक्षा जेवढं तुम्हाला तिथं ग्रेटफुल होता येईल मिळालेल्या गोष्टींबद्दल, मिळालेल्या अचिव्हमेंट्स बद्दल, देवाला धन्यवाद करता येतील किंवा एक पॉझिटिव्ह थॉट देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही तिथं जाल
तो पॉझिटिव्हनेस 10 मल्टिप्लाय म्हणून तुमच्यापर्यंत येईल आणि तुमचं पूर्ण आयुष्य पॉझिटिव्ह बनवून टाकेल. बरोबर आहे. म्हणूनच घरामध्ये वडीलधारे लोक सांगत असतात की देवाच्या समोर बसा दिवा लागण्याच्या वेळेला आणि देवाजवळ किमान हात जोडा 10 मिनिटांसाठी का होईना. तर आज आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. पण जर तुम्हाला सुद्धा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा तुमच्या कुंडली रिलेटेड, वास्तू रिलेटेड जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न आम्हाला कमेंट करून नक्की विचारू शकता. त्याचं उत्तर मॅम तुम्हाला देतीलच आणि गाईड सुद्धा करते. तर मॅम, खूप छान वाटलं आजच्या एपिसोडमध्ये. बरेचसे प्रश्न आपले क्लिअर झालेले आहेत आणि प्रेक्षकांचे सुद्धा झाले असतीलच. पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आमचं चॅनल सत्य पे सत्ता आणि आमच्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.